अल्जेब्रामधल्या फायनान्शियल प्लॅनिंग टॉपिकचा जो पार्ट 2 आहे तो आहे शेअर्सच्या बाबतीत. आता शेअर्स काय आहे आणि शेअर्सशी रिलेटेड काही टर्म्स आहेत ज्या तुम्हाला जे एक्झाम्पल आपल्याला दिलं जातं त्या एक्झाम्पलमध्ये या गोष्टी येणार आहेत, या टर्म्स येणार आहेत. पहिल्यांदा ते बघूयात हे नक्की काय आहेत. सगळ्यात पहिलं आहे कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय, तर कॅपिटल म्हणजे जेवढी इन्व्हेस्टमेंट, जेवढी अमाऊंट आपण एखादी कंपनी स्टार्ट करण्यासाठी लावलेली असते त्याला म्हणतात कॅपिटल. म्हणजे एक कंपनी ओपन करायची आहे, समजा त्यासाठी 50 लाख रुपये एखाद्याने गुंतवलेत, दॅट इज हिज कॅपिटल. त्यानंतर शेअर. शेअर म्हणजे काय आहे, स्मॉलेस्ट युनिट ऑफ कॅपिटल. म्हणजे काय, समजा 50 लाख रुपये हे एका कंपनीसाठी लावलेले आहेत. या 50 लाखाचे जर मी 50 भाग केले तर एक शेअर जो आहे तो 1 रुपीचा होईल. म्हणजे एका व्यक्तीने 50 लाख लावले किंवा 50 लाख लोकांनी एकत्र येऊन 1-1 रुपया देऊन कंपनी स्थापन केली, तो एक शेअर जो आहे स्मॉलेस्ट अमाऊंट, त्याला आपण म्हणतो शेअर. शेअर सर्टिफिकेट, त्यावरती त्याची व्हॅल्यू प्रिंट केलेली असते की समजा एका बिझनेसमॅनला 50 लाख रुपये पाहिजेत, त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही प्रत्येकाने मला 1-1 रुपया द्या, तुमच्या प्रत्येकाला मी ते शेअर देतो. आणि त्या शेअरचं जे सर्टिफिकेट असेल ते असं की बाबा तुम्ही मला 1 रुपया दिला आणि तुम्ही याचे 1% या कंपनीचे मालक झालेला आहात, हे याला म्हणतात शेअर सर्टिफिकेट. शेअर सर्टिफिकेटनंतर शेअर होल्डर, ज्याच्याकडून पैसे घेतले, ज्याच्याकडे शेअर असतो, इट इज कॉल्ड ॲज शेअर होल्डर. शेअर होल्डर तेवढा ओनर असतो, तेवढा पर्सेंटेज. स्टॉक एक्सचेंज, जिथं बाईंग आणि सेलिंग होतं. आता हे शेअर झाले, मी कंपनी, समजा मी बिझनेसमन आहे, मी कंपनी केली, मी 10 जणांना ॲज अ शेअर होल्डर घेतलं, प्रत्येकाकडून मी समजा 1-1 लाख रुपये घेतले आणि 10 लाख रुपये त्यांचे, 10 लाख रुपये माझे, असेकडून मी 20 लाख रुपये समजा कॅपिटल जमा केलं. मग त्यामध्ये माझ्याकडे मी 10 लाख रुपये म्हणजे माझ्याकडे 50% शेअर असणार आहेत, बाकी 10 जणांना मी प्रत्येकी 5-5% शेअर देणार. ओके, असे आपण सगळे शेअर होल्डर झालो. आता ह्या लोकांना मी शेअर दिला कंपनीचा, ते 5% शेअर होल्डर झाले. आता समजा त्यांना पैशाची गरज आहे, मग ते काय करतील, ते त्यांच्याकडचे शेअर दुसऱ्या कोणाला तरी विकतील, ज्याला म्हणतात शेअर ट्रेडिंग. मग ते जे शेअर ट्रेडिंग ज्या ठिकाणी होतं त्याला म्हणतात स्टॉक एक्सचेंज. ओके, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अँड NSE, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, मुंबईमधले हे दोन्ही सुद्धा भारताचे स्टॉक एक्सचेंज आहेत. त्यानंतर पुढचा पार्ट आहे फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे जी प्रिंटेड व्हॅल्यू असते. बघा, मी 20 लाख रुपयाची समजा कंपनी स्थापन केली, 20 लाख रुपयांपैकी 10 लाख रुपये मी शेअर होल्डर्सकडून घेतले, त्या शेअर होल्डर्सने प्रत्येकाने मला 1 लाख रुपये दिले. ओके, आणि त्या प्रत्येकाला मी काय केलं, 5% शेअर दिला कंपनीमध्ये. मग याचा जो 5% आहे, 5 आउट ऑफ 100 म्हणजे किती झाला, एक शेअर 5,000 रुपयाचा एक शेअर झाला. म्हणजे त्याला मी 10% पार्टनरशिप दिली, म्हणजे मी 5,000 रुपयाचा एक शेअर हा त्यांना दिला. मग ही जी 5,000 व्हॅल्यू आहे ना, ह्या व्हॅल्यूला आपण म्हणतो फेस व्हॅल्यू. म्हणजे त्या शेअरची व्हॅल्यू किती झाली, 5,000 रुपये. एका शेअरची व्हॅल्यू झाली समजा 5,000 रुपये. आता असं होईल की बाबा हा 5,000चा शेअर, कंपनी चांगलं प्रॉफिट बनवते, त्या व्यक्तीला वाटेल 5,000च्या ऐवजी त्याला कुणीतरी म्हटलं तुझ्याकडे 5,000 रुपयाचा शेअर आहे ना, तो मला दे, मी तुला 6,000 रुपये देतो. म्हणजे काय झालं, त्या शेअरची व्हॅल्यू जी आहे, मार्केट व्हॅल्यू, ती वाढली, ती आता 6,000 रुपये झाली. पण त्याची जी फेस व्हॅल्यू आहे ही सेम राहणार. मला किती रुपये मिळाले, त्या एका शेअर मागं 5,000 रुपये मिळाले. ह्याचा अर्थ त्याची फेस व्हॅल्यू काय झाली, 5,000 रुपये. ओके, मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू काय, जी वाढलेली व्हॅल्यू. म्हणजे आता जे मी सांगितलं 6,000 रुपीज ही त्याची व्हॅल्यू आहे वाढलेली, तर 6,000 ही त्याची काय होणार, मार्केट व्हॅल्यू. ही कदाचित जास्त पण होऊ शकते, कमी पण होऊ शकते, इट डिपेंड्स ऑन मार्केट. याचा आणि कंपनीचा काही संबंध नाही. या व्हॅल्यू सगळ्या तुम्हाला स्टॉक एक्सचेंजमध्ये दिसतात. आज त्याची व्हॅल्यू काय, म्हणजे आज मला एखाद्या कंपनीचा शेअर विकत घ्यायचा आहे, टाटा मोटर्स कंपनी आहे, त्याचा आज शेअर मला विकत घ्यायचा आहे. समजा तो शेअर आज लेट्स से 400 रुपीजला आहे. ओके, फॉर एक्झाम्पल. आता हे 400 रुपीज ही त्याची काय झाली, ही त्याची मार्केट व्हॅल्यू झाली. म्हणजे मला विकत घेण्यासाठी 400 रुपीज हे द्यावेच लागणार आहेत. त्याची फेस व्हॅल्यू कदाचित 10 रुपये असेल, 15 रुपये असेल, जेव्हा ते शेअर आलेले होते मार्केटमध्ये तेव्हाची, ती सेम राहते. डिव्हिडंड काय असतो, ॲक्च्युअल प्रॉफिट. आता हा प्रत्येकजण जर माझा 5% शेअर होल्डर आहे, कंपनीने समजा 100 रुपये प्रॉफिट झालं, कंपनीला 100 रुपीज प्रॉफिट समजा एका वर्षामध्ये कंपनीने केलं, तर त्या 100 रुपीजपैकी मी 50% शेअर होल्डर आहे, तर मला 50% राहणार आणि बाकीचे जे काय आहेत 5-5% या प्रत्येकाला 5-5 रुपये त्याचे मिळणार. का, कारण त्यांनी मला देताना ती अमाऊंट 5% एवढी दिलेली होती. हे जे काय आहे याला म्हटलं जातं डिव्हिडंड. डिव्हिडंड हा नेहमी फेस व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट केला जातो, मार्केट व्हॅल्यूवरती नाही, हे लक्षात ठेवा. आता मार्केट व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू. समजा एक शेअर आहे 100 रुपीजचा, असंही होऊ शकतं 100 रुपीजचा शेअर विकताना तो कदाचित त्याची व्हॅल्यू कमी झालेली असेल, आज 90 रुपीज झाली, एखादी कंपनी तोट्यामध्ये चालली आहे, तर लोक त्याचे शेअर्स विकायला लागतात. मग ते 100 रुपयाचा शेअर आहे, जाऊ दे, मला 95 जरी मिळाले तरी चालतील, माझे पैसे वाचले पाहिजेत. तर 90 रुपीज समजा त्याचा हे चालू आहे. असं येऊ शकतं 100 रुपीजचा 100 रुपीजच त्याचा रेट चालू आहे, किंवा त्याचा रेट त्यापेक्षा जास्त पण चाललेला असेल, समजा 120 असेल. ह्या ज्या 3 केसेस आहेत, या 3 केसेसनुसार आपल्याला
फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यूचं कंपॅरिझन होतं. 100 रुपीज ही काय होती, ही त्याची फेस व्हॅल्यू होती. या सगळ्या काय आहेत, या सगळ्या त्याच्या मार्केट व्हॅल्यूज आहेत. मग जर मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यूपेक्षा कमी आहे, म्हणजे 100 रुपयाचा शेअर मला 90 रुपीजमध्ये मिळतोय, म्हणजे काय मिळतोय मला तो डिस्काउंटमध्ये मिळतोय. डिस्काउंटमध्ये काय असतं, प्राईस असेल 100 रुपये तर डिस्काउंट चालू आहे, म्हणजे चला ती प्राईस मला 90 रुपये 80 रुपयामध्ये मिळते. जर मार्केट व्हॅल्यू इफ इट इज लेस दॅन फेस व्हॅल्यू देन इट इज कॉल्ड ॲज ॲट डिस्काउंट, म्हणजे शेअर सध्या ॲट डिस्काउंट चालू आहे. सेकंड, तो जर शेअर सेम व्हॅल्यूला आज ट्रेड होतोय, सेम व्हॅल्यूला मिळतोय, तर त्याला म्हटलं जातं ॲट पार. मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू सेम आहेत. ओके. आणि तिसरी गोष्ट, यापेक्षा जर जास्त असेल तुमची अमाऊंट, फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त महाग झालेला असेल शेअर, तर त्याला म्हणतात प्रीमियम. द शेअर इज ॲट प्रीमियम. क्वेश्चनमध्ये तुम्हाला हे वर्ड दिले जातील की शेअर इज सोल्ड ॲट सो अँड सो अमाऊंट ॲट प्रीमियम ऑफ 10 रुपीज. तुम्हाला हे माहिती पाहिजे मग प्रीमियम म्हणजे जास्त अमाऊंट असेल का कमी असेल. सो लक्षात ठेवा, डिस्काउंट तर कळेल, जी व्हॅल्यू आहे फेस व्हॅल्यू त्यापेक्षा कमी व्हॅल्यूमध्ये मिळते म्हणजे डिस्काउंट, आणि ह्याच्या ऑपोजिट असणार आहे प्रीमियम. प्रीमियम पॅकेज वगैरे असतात बघा. प्रीमियम पॅकेज म्हणजे काय की तुम्हाला जी व्हॅल्यू आहे त्यापेक्षा थोडी अमाऊंट तुम्ही एक्स्ट्रा देता, तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा फीचर्स मिळतात. सो फेस व्हॅल्यूपेक्षा मार्केट व्हॅल्यू जर जास्त असेल तर त्याला म्हणतात ॲट प्रीमियम. मोस्टली कंपन्यांचे शेअर्स जे असतात हे प्रीमियमवरती चालतात. म्हणजे फेस व्हॅल्यू त्याची 10 रुपये 15 रुपये असते, शेअरची मार्केटमध्ये व्हॅल्यू स्टॉक एक्सचेंजमध्ये किती असते, 400 500 काहीची 2000 3000 काही असू शकते. ओके. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ प्रीमियम, ॲट पार अँड डिस्काउंट. सम इन्व्हेस्टेड म्हणजे अमाऊंट इन्व्हेस्टेड, किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली गेली. हे कसं काढणार आपण, नंबर ऑफ शेअर्स किती घेतले आणि एका शेअरची कुठली व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू किती होती. लक्षात घ्या, जिथं इन्व्हेस्टमेंट येतं, दोन मुद्दे येतात यामध्ये. जिथं एकतर इन्व्हेस्टमेंट येईल किंवा दुसरी गोष्ट डिव्हिडंडच्या गोष्टी येतील. इन्व्हेस्टमेंट ही मार्केट व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट केली जाते, डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट केला जातो. ट्रेडिंग हे कुठल्या व्हॅल्यूवरती होतं, हे मार्केट व्हॅल्यूवरती होतं. टॅक्सेशन हे कुठल्या व्हॅल्यूवरती होतं, मार्केट व्हॅल्यूवरती होतं. ब्रोकरेज जे कॅल्क्युलेट केलं जातं हे कुठल्या व्हॅल्यूवरती होतं, हे सगळं मार्केट व्हॅल्यूवरती होतं. फेस व्हॅल्यू ही फक्त आणि फक्त डिव्हिडंडला वापरली जाते, एवढं लक्षात ठेवा. आता रेट ऑफ रिटर्न काय आहे, रिटर्न कशावरती असतो, मी किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली. ओके. आता हे कसं कॅल्क्युलेट करायचं, किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली त्यावर रेट ऑफ रिटर्न काय होता. मग आता यामध्ये समजा हा एक एक्झाम्पल आहे, यामध्ये 60 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू 10 वेअर परचेस फॉर मार्केट व्हॅल्यू ऑफ 30. आता 30 मार्केट व्हॅल्यूनी हे परचेस केले, ह्याचा अर्थ माझी सम इन्व्हेस्टेड किती झाली हे पहिल्यांदा मला काढलं पाहिजे. सम इन्व्हेस्टेड किती झाली, 60 शेअर्स मल्टिप्लाइड बाय 30 1800. त्याची फेस व्हॅल्यू 10 होती, पण आज मार्केटमध्ये जो रेट चालला आहे तो 30 रुपीज आहे. तर मला 30 रुपीजनुसार त्याचे रेट द्यावे लागतील. नाव त्यानंतर आपण काय करतो, रेट ऑफ रिटर्न म्हणजे आपल्याला त्याच्यावरती जो रिटर्न मिळणार आहे म्हणजे काय मिळणार आहे, कुठल्या फॉर्ममध्ये मिळणार आहे, डिव्हिडंडच्या फॉर्ममध्ये मिळणार आहे. मग डिव्हिडंड कशावर कॅल्क्युलेट केला जातो, डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट केला जातो. डिव्हिडंड इज कॅल्क्युलेटेड ऑन फेस व्हॅल्यू. मग फेस व्हॅल्यूवरती जर डिव्हिडंड कॅल्क्युलेट केला जातो, किती % डिव्हिडंड दिला आहे, 20% डिव्हिडंड दिला आहे. म्हणजे त्या कंपनीला 20% प्रॉफिट झालं, किंवा जेवढं प्रॉफिट झालं त्यातले 20% त्यांनी शेअर होल्डरला वाटायचं ठरवलं. तर 20% मल्टिप्लाइड बाय फेस व्हॅल्यू 10. मग किती आहे, एका शेअर मागं तुमच्याकडे जर एक शेअर आहे तुम्हाला 2 रुपये मिळणार. तुमच्याकडे 100 शेअर असतील तुम्हाला 200 रुपीज मिळणार. तुमच्याकडे जर 60 शेअर आहेत तुम्हाला किती रुपीज मिळणार, 120. म्हणजे मी 1800 रुपीज जमवले, गुंतवले, इन्व्हेस्ट केले, त्यावरती मला काय मिळतं आहे, मला एका वर्षामध्ये काही ना काहीतरी डिव्हिडंड मिळतो आहे. क्वार्टरली होतो आहे हा, काही वेळी काही कंपन्या ह्या इयरली पण देतात. मग हा जो डिव्हिडंड आहे किती मिळाला आहे, 120. कुठल्या अमाऊंटवर मिळाला आहे, तर इन्व्हेस्टेड अमाऊंटवर मिळाला आहे. 120 मिळाला आहे इन्व्हेस्टेड अमाऊंटवर, मल्टिप्लाइड बाय 100% काढण्यासाठी. म्हणजे माझा रेट ऑफ रिटर्न हा काय झाला, रेट ऑफ रिटर्न झाला 6.67%. म्हणजे माझ्या अमाऊंटवरती मला किती रिटर्न मिळणार आहे, 6.67%. ओके. दिस इज हाऊ वी कॅल्क्युलेटेड. म्हणजे तुम्हाला या दोन्ही येतात, मार्केट व्हॅल्यूनुसार इन्व्हेस्टेड व्हॅल्यू काढायची, फेस व्हॅल्यूनुसार डिव्हिडंड काढायचा, आणि दोन्ही डिवाइड करायचं, सम इन्व्हेस्टेड आणि डिव्हिडंड, आणि तुम्हाला काय मिळतो, मग तुम्हाला मिळतो रेट ऑफ रिटर्न. एक एक्झाम्पल आहे, टिपिकल एक्झाम्पल आहे, बऱ्याच वेळा हे आलेलं आहे. कंप्लीट द फॉलोइंग टेबल बाय रायटिंग सुटेबल वर्ड्स अँड सुटेबल नंबर्स. काय आहे बघा, पहिले आहे फेस व्हॅल्यू, शेअर इज काय आहे, आणि मार्केट व्हॅल्यू त्याची काय आहे.
100 रुपीज त्याची फेस व्हॅल्यू आहे. शेअर इज ॲट पार. ॲट पारमध्ये काय येतं, मार्केट व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू आर सेम, देन वी कॉल इट ॲज ॲट पार. म्हणजे आता मार्केट व्हॅल्यू काय येईल, इट विल बी सेम 100 रुपीज. ओके. त्यानंतर प्रीमियम 500. शेअर प्रीमियममध्ये 500 आणि प्रीमियम धरून मग त्याची व्हॅल्यू काय आहे, मार्केट व्हॅल्यू 575. आपल्याला माहिती आहे मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यूपेक्षा जर मोठी असेल तर त्याला आपण म्हणतो प्रीमियम. मग प्रीमियम कसा काढणार, तर या दोन्हीतला डिफरन्स मार्केट व्हॅल्यू मायनस फेस व्हॅल्यू याला आपण म्हणणार प्रीमियम. मग मार्केट व्हॅल्यू मायनस फेस व्हॅल्यू जर प्रीमियम असेल, मग प्रीमियमची व्हॅल्यू मी कशी काढणार, मार्केट व्हॅल्यूमधून जर मी प्रीमियम मायनस केला तर मला काय मिळेल, आय विल गेट फेस व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू मायनस प्रीमियम. मार्केट व्हॅल्यूमधनं प्रीमियम मायनस करा, तुम्हाला फेस व्हॅल्यू काय मिळेल 75. 75मध्ये 500 प्रीमियम ॲड केला, मार्केट व्हॅल्यू होती 575. तिसरा 10 रुपीजचा फेस व्हॅल्यू असलेला शेअर आहे, कंपनी घाट्यात गेली, कंपनी तोट्यात आहे, त्याची मार्केट व्हॅल्यू कमी झाली. ह्याचा अर्थ हा कशात आहे, हा शेअर दिस इज ॲट डिस्काउंट. किती डिस्काउंट आहे तो, 10 - 5 रुपीज डिस्काउंट चालू आहे. ओके. दिस इज हाऊ वी कॅल्क्युलेट द प्राइजेस. बघा सोल्युशन त्याने दिलेलं आहे, जे मी लिहिलं होतं तेच त्याचे आन्सर्स आहेत. कंप्लीट द फॉलोइंग टेबल, यामध्ये सोल्युशन दाखवायचे आहेत आणि तुम्हाला आन्सर जे आहे ते लिहायचं आहे. पुढे 4.3चा सेकंड क्वेश्चन. मिस्टर अमोल परचेस 50 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू 100 वेन द मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर वॉज 80 रुपीज. 100 रुपीजला त्यांनी घेतलं फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू होती 80 रुपीज. कंपनी हॅड गिवन 20% डिव्हिडंड. फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटसाठी पहिलं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट काढावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला डिव्हिडंड काढावं लागेल. इन्व्हेस्टमेंटसाठी सम इन्व्हेस्टेडसाठी तुम्हाला कुठली व्हॅल्यू लागते, मार्केट व्हॅल्यू लागते. किती शेअर्स घेतले, 50 घेतले, किती रुपयांनी घेतले तर मार्केट व्हॅल्यूनुसार घेतले. मार्केट व्हॅल्यू किती आहे त्याची 80 रुपीज. 80 रुपीज मार्केट व्हॅल्यूनुसार त्याची अमाऊंट किती झाली 4000 रुपीज. ओके, 4000 रुपीज. पुढे एका शेअर मागे डिव्हिडंड किती दिला आहे तर 20% दिलेला आहे. 20% डिव्हिडंड ऑन फेस व्हॅल्यू. ऑन फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू इज 1000 रुपीज. ओके, सॉरी 100 रुपीज. 100 रुपीज जर फेस व्हॅल्यू असेल याचा अर्थ तुम्हाला एका शेअर मागं किती रुपीज मिळत आहेत, 20 रुपीज मिळणार आहेत. मग 20 रुपीज एका शेअरचे 20, 50 शेअरचे किती मिळाले टोटल 1000 रुपीज मिळाले. 50 शेअरचे 1000 रुपीज मिळाले तर तुमचा रेट ऑफ रिटर्न काय आहे, टोटल डिव्हिडंड अपॉन सम इन्व्हेस्टेड. टोटल डिव्हिडंड किती आहे 1000 रुपीज. अमाऊंट किती इन्व्हेस्ट केली 4000. किती पर्सेंट तुम्हाला रिटर्न मिळाला आहे त्या इन्व्हेस्टमेंटवरती, इट इज 25%. 25% मला जे आहे ते रिटर्न मिळालेले आहेत. ओके.